घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नाना सौमित्रा हे दोघेही आता ऋषिकेशवरती कौतुकाचा वर्षाव करत असतात. तर नाना सुद्धा म्हणत असतात की मला सुद्धा ओरडावंसं वाटतंय की ऋषिकेशराव जिंदाबाद म्हणून. तर त्या दोघांच्या तोंडून ऋषिकेशवरती जो कौतुकाचा वर्षाव असतो ते पाहून जानकीच्या डोळ्यात मात्र अश्रू आलेले असतात. तर सुमित्रा ऋषिकेशचं कौतुक करत म्हणते की खरं आहे, आपल्या ऋषिकेशला त्यांचा किती कळवळा आहे आणि फक्त कळवळाच नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा सुद्धा आहे. आपल्या जानकीचा तो रामच आहे. आणि सुमित्रा जानकीला म्हणते की कायम असेच राहा. आज ऋषिकेश जो कोणी आहे ना तो फक्त आणि फक्त तुझ्या पाठबळामुळे. तर सुमित्रा जानकीचे जे काही कौतुक करत असते ते पाहून आई आजीला मात्र खूपच राग येत असतो. तर आई आजी स्वतःच बोलत म्हणत असते की सख्खे राहिरे बाजूला आणि या सावत्र सुनेचं काय हिला कौतुक आहे. ही जे काही आता बोलते आहे ना ते स्वतःच्या मुलीसमोर बोला म्हणावं, मग कुठं झुमतं ते कळेल. आता हे काही नाही, हे सर्व काही मी शर्वरीला सांगणारच असं आई आजी निर्णय घेते. तर इकडे शर्वरी आणि तिचा नवरा हे रणदिवेंच्या घरी येण्यासाठी निघालेले असतात. वाटेत ते स्वीट्स घेण्यासाठी थांबतात. इतक्यातच एक मुलगी समोरून जात असताना तिचा रुमाल खालती पडतो. तेव्हा शर्वरीचा नवरा तो रुमाल तिच्या हाती देतो आणि त्यानंतर गाडीमध्ये येऊन बसतो. तर शर्वरीला त्याचा खूपच राग आलेला असतो. तेव्हा शर्वरी त्याला म्हणत असते की सकाळपासून 1000 वेळा मी माझ्या कानात मॅचिंग आहेत का, मी कशी दिसते आहे हे किती वेळा विचारलं असेल, परंतु त्याचं तू एकदाही उत्तर दिलं नाहीस. आणि आता हे काय होतं. तर तो समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु शर्वरी त्याला म्हणत असते की माझं कौतुक करतोय ते करतोय तेही तोंड वाकडं करून. तेव्हा तिचा नवरा सुद्धा चिडतो आणि तुझ्याशी बोलणं अशक्यच आहे असं म्हणतो आणि ते दोघे आता रणदिवेंच्या घरी येण्यासाठी निघतात सुद्धा. तर इकडे ऋषिकेश आणि सारंग खूप मोठी कामगिरी बजावून आलेले असतात आणि त्याचसाठी जानकी त्यांचं औक्षण करत असते. त्यानंतर सुमित्रा त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते. ऋषिकेश आणि सारंग दोघे आता मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तर नाना त्यांचं कौतुक करत म्हणतात की असंच पाय रोवून उभे राहा, अगदी लक्ष्मण आणि रामासारखं. त्यानंतर नाना त्यांना म्हणतात की आज शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य ते भाव देऊन समाजाचं देणं दिलं आहे. आज तुम्ही रणदिवेंचं नाव काढलं आणि तुम्हाला माहिती आहे का की बाजार समितीचा निकाल लागल्यापासून मला सतत फोन येत आहेत. तेव्हा ऋषिकेश नाना आणि सुमित्राला म्हणायला लागतो की हे सर्व काही झालं आहे ना त्याचं सर्व क्रेडिट मी जानकीला देतो, कारण तिच्या अप्रुव्हलशिवाय मी कोणतीही गोष्ट करत नाही. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश उगाचच माझं कौतुक करू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, या दोघांमध्ये ना कोण हुशार आहे हे ठरवणं कठीणच आहे. इतक्यातच शर्वरी आणि तिचा नवरा दारामध्ये येऊन थांबलेले असतात. तर शर्वरी लगेचच सुमित्रा आणि नानांना म्हणते की फक्त मुलाचंच कौतुक आणि या मुलीचं काय. त्यानंतर विक्रांत आणि शर्वरी दोघे येऊन आता मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. तर आजी शर्वरीला पाहून खूपच खुश असते. तर त्यानंतर सर्वजण बसतात. जानकी त्यांना पाणी वगैरे देते. तर नाना आता सर्व काही कसं चाललं हे विचारतात. विक्रांत काही बोलणार इतक्यातच शर्वरी म्हणते की सर्व काही चांगलं चाललं आहे, परंतु विक्रांतला हल्ली ऑफिसमध्ये खूप जास्त काम असतं ना त्यामुळे तो मला वेळच देऊ शकत नाही. इतक्यातच जानकी आल्यानंतर विक्रांत विषय बदलतो आणि जानकीला म्हणतो की वहिनी मोदक तयार आहेत का, मी तर फक्त तुमच्या हातचे मोदक खाण्यासाठी इथे आलो आहे. तर आता विक्रांतच्या बोलण्यावरती सर्वच जण हसायला लागलेले असतात. इतक्यातच शर्वरी म्हणते परंतु ते सर्व काही सोडा, आपला बडबड्या मोदक कुठे गेला आहे. तेव्हा सारंग म्हणतो की मी सीझनचे पहिले आंबे आणले आहेत ना, तेव्हा ओवी बाहेर आंबे खाते. तर आता पंजाजीच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं आंब्याचं नाव ऐकून आणि पटकन ती बाहेर येते ती ओवीकडे आणि तिच्या हातून आंबे घ्यायला लागलेले असते. तेव्हा ओवी पण हट्टाला पेटलेली असते आणि पंजाजीला एकही आंबा घेऊ देत नसते. इतक्यातच तिथे सारंग येतो आणि त्या दोघींनाही थांबवत म्हणायला लागतं की काय चाललं आहे तुमचं. तेव्हा पंजाजी लगेचच विषय बदलत म्हणते की काय आहे ना, ही लहान आहे म्हणून मीच तिला म्हणलं की एवढे सगळे आंबे कशी खातेस तू, आधी एक खा नंतर मी दुसरा देईन. तेव्हा सारंग लगेचच आजीला म्हणतो की काय आहे ना आजी, लहान मुलांनी आंबे खाल्लेले चालतात, परंतु शुगर असलेल्या माणसांनी एकही खायचा नाही बरं का.
आजीने ओवीला जो आंबा दिलेला असतो तो पूर्णपणे सडलेला असतो आणि त्याचमुळे ओवी खूपच चिडते. तेव्हा सारंग एक मस्त आयडिया करतो आणि तोच आंबा उलटा करून आजीला देण्यासाठी सांगतो आणि दोघेही जेव्हा आजीला तो आंबा देतात त्यानंतर सारंग गुपचूपपणे ते आंब्याची टोकरी उचलून घरामध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर लपून छपून आजीची मस्करी करत सर्व काही पाहत असतात. तेव्हा आजी जो नाचलेला आंबा पाहते तेव्हा तिला जरासा धक्का बसतो. तर ती म्हणायला लागते की माझाच नातू आहेस ना तू आणि मला नासका आंबा दिलास. तुझी बायको येईल ना ते आल्यानंतरच माझे लाड करेल असे म्हणून आता आजी तो आंबा फेकून देते आणि तो आंबा डायरेक्ट जाऊन पडतो ते सयाजीरावाची मुलगी ऐश्वर्या हिच्या गाडीच्या काचेवरती. तर आता आजीने केलेली ती करामत सारंग आणि भूमी ओवी या दोघांनीही गुपचूपपणे पाहिलेला असतो. इतक्यातच ऐश्वर्या आता डायरेक्ट रणदिवेंच्या घरी येते आणि रांगोळीवरती उभा राहिलेली असते. तेव्हा सारंग येतो आणि तिला म्हणायला लागलेला असतो की अहो मॅडम, खालती रांगोळी आहे, तुम्ही आधी पाठीमागे जा आणि बोला ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणायला लागते की तुला तुझी रांगोळीची पडली आहे, इकडे समोर ये आणि माझ्या गाडीचे काय हाल झाले आहेत ते पहा. जेव्हा सारंग जाऊन गाडीची काच पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आजीने फेकलेला नासका आंबा त्या गाडीवरती जाऊन पडला आहे आणि सारंगच्या तोंडून अचानक एक वाक्य बाहेर पडतं की हा आंबा करेक्ट ठिकाणी पडला आहे. तेव्हा ऐश्वर्याला खूपच राग येतो. तर ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ती सारंगला म्हणते की तू आत्ताच म्हटलास ना की या गाडीवरती आंबा पडला आहे म्हणजे करेक्ट ठिकाणी पडला आहे, तर आता तू लगेच यायचं आणि माझी गाडी स्वच्छ करून द्यायची आणि तुला जमत नसेल तर या घरच्या मालकाला मी बोलवून ही माझी गाडी स्वच्छ करून घेईन. तेव्हा सारंग म्हणतो की तुम्ही स्वतःला कोण समजताय? अहो तुम्ही परक्या पुरुषाला असं अरेतुरे करून बोलताय ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की माझ्याकडे अजिबात वेळ नाही, नाहीतर मी डायरेक्ट घरात घुसेन आणि त्या घरच्या मालकाला ही गाडी साफ करण्यासाठी सांगेन. इतक्यातच तिथे गुलाब येतो आणि तो म्हणतो की मॅडम थांबा, मी साफ करून देतो तुमची गाडी. तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि म्हणते नाही, यानेच ती गाडी साफ करून द्यायची आणि ती सारंगला गाडीची काच साफ करण्यासाठी सांगते. तर सारंग असा गुलाबच्या हातातून ती बादली घेतो आणि डायरेक्ट गाडीवरती पाणी मारतो. ते पाणी उडून ऐश्वर्याच्या अंगावरती जातं. तेव्हा ऐश्वर्या अजूनच जास्त भडकते. तर सारंग तिची माफी मागत म्हणायला लागतो की अहो गाडीची काच तर साफ झाली, परंतु तुमच्या मनावरची इगो तो कसा साफ करायचा आणि तो साफ करण्यासाठी जर कधी मदत लागली तर मी आहेच. तर सारंगचे ते बोलणे मात्र ऐश्वर्याच्या खूप मनाला लागलेलं असतं आणि ऐश्वर्या रागाच्या भरात सारंगला म्हणते की आता मी जे काही करते ना ते तू बघतच राहा. ऐश्वर्या गाडीमध्ये बसते आणि रणदिवेंच्या घरच्या सर्व काही कुंड्या मोडून तोडून निघून जाते. इतक्यातच ओवी बाहेर आलेली असते आणि मोडलेली रांगोळी पाहून तिला धक्काच बसतो. ती पटकन जाऊन जानकीला बाहेर घेऊन येते. तर जानकी बाहेर आल्यानंतर सारंग आणि गुलाब सर्व काही घडलेली हकीकत सांगतात. ओवी रडायला लागलेली असते. तर जानकी सारंगला विचारते की ती होती कोणती आणि अशी दारातली रांगोळी मोडली, विस्कटली आणि त्यातून कुंड्याही मोडल्या, हे सर्व काही मी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. तेव्हा सारंग घडलेली सर्व हकीकत जानकीला सांगत म्हणतो की काही नाही ग, आजीनं फेकलेला नासका आंबा नेमका त्या बाईच्या गाडीवरच्या काचावरती जाऊन फुटला. खरं तर त्या आंब्यापेक्षाही नसकमन त्या बाईचं होतं. तर ओवी रडतच जानकीला म्हणते की परंतु अगं आपली रांगोळी विस्कटली म्हणजे आपली फॅमिली विस्कटली ना. तेव्हा सारंगच्या काहीच लक्षात येत नसतं. तर जानकी सांगते की काही नाही भाऊजी, आम्ही ही रांगोळी काढली होती, म्हणजेच ही रांगोळी आपलं कुटुंब आहे, त्यात दिलेले ठिपके हे आपल्या घरातील सदस्य आणि या रांगोळीमध्ये जे कलर भरले होते ना ते आम्ही घरातील प्रत्येकाच्या स्वभावानुसार कलर भरले होते. तेव्हा ते सर्व काही ऐकून सारंगला खूप अजब वाटतं. तर जानकीची ही कल्पना सारंगला खूप आवडलेली असते. तेव्हा जानकी खुणावून ओवी रडते असं सांगते. तर सारंग लगेचच ओवीची समजूत काढत म्हणतो की जानकी, तुझी आई आहे ना, ती परत एकदा रांगोळी काढेल आणि आपलं कुटुंब सुद्धा त्या रांगोळीसारखं एकसंध करेल. तेव्हा ओवी रडतच म्हणते की आई, तुला त्या आंटीचा राग नाही का ग आला? तेव्हा जानकी ओवीची समजूत काढत म्हणायला लागते की राग आला, परंतु चुकीच्या गोष्टीसाठी राग येणं हे चुकीचं आहे ओवी. बघ ना, म्हणजे त्या आंटीच्या गाडीच्या काचेवरती तो आंबा फुटला आणि त्यानंतर तिने आपली रागाच्या भरात रांगोळी सर्व काही विस्कटली, कुंड्या फोडल्या, हे सर्व काही चुकीचं आहे.
आपल्या आयुष्यात ना तारतम्य आणि संयम या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत ओवी. आणि ती सारंगकडे खुणवत त्याला म्हणायला लागते की आता बघ ही रांगोळी मी कशी ठीक करते ते. आणि ती आंटी स्वतःला कोण समजते. ओवी तू अजिबात रडू नकोस, मी ही रांगोळी पहिल्यासारखी नक्की करेन. तर इकडे सयाजीराव खूपच चिडलेले असतात, कारण परत एकदा ऋषिकेशच्या बाजूनेच निकाल लागलेला असतो आणि सयाजीराव आता जे काही भावांची ती फाईल असते ती फाडून चाळत असतात. त्यांच्या रागाचा पारा खूपच चढलेला असतो. इतक्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि ती नोकराच्या हाती चावी देते आणि त्याला सांगते की या गाडीची काच बदलून घे, आणि ती कोणाचं काही न ऐकता रागानेच घरात निघून जाते. तर सयाजीरावाच्या रागाचा पारा खूपच चढलेला असतो आणि ते म्हणायला लागतात की आमचे आबा जेव्हा बाजार समितीचे अध्यक्ष होते ना, तेव्हा तो नानासाहेब साधा त्याचा मेंबर सुद्धा नव्हता, आणि आता त्यांचंच कार्ट ते आपल्याला जड होतंय आणि तुम्ही काही न करता शेपटे घालून मुकाट शांतपणे बसला आहात. आता घरातील सर्वच जण खूप घाबरलेले असतात. तर इकडे आता जानकीने पुन्हा त्या रांगोळीची दुरुस्त करून ओवीला खूप खुश केलेलं असतं आणि ओवी म्हणायला लागते हे आपली फॅमिली परत एक झाली. तेव्हा जानकी ओवीची समजूत काढत म्हणते की बघ, आपण जर त्या आंटीवरतीच राग धरून बसलो असतो तर आपण आपली फॅमिली परत एकत्र आणली असती का. रागाला क्रोधाग्नी म्हणतात आणि राग आणि आग यात फक्त एकाच अक्षराचा फरक आहे, परंतु या दोन्हींचे परिणाम हे सारखेच असतात. तर तिकडे आता सयाजीराव त्याच्या मुलीच्या पाठोपाठ तिला काय झालं असल्याचं विचारत सांगत आलेले असतात. तेव्हा चिडलेली ऐश्वर्या सयाजीला सांगायला लागते की काही नाही डॅड, एका नासक्या आंब्याने नासका आंबा माझ्या गाडीच्या काचेवरती फोडला, परंतु मी तुझा तिथे शांत बसले नाही. त्यांच्या घरांची रांगोळी विस्कटली आणि त्याच्या घरातील कुंड्या सुद्धा फोडून आले. तेव्हा सयाजीराव विचारतात की कोण होतं ते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की माहीत नाही, परंतु त्या बंगल्याची नेम प्लेट आशीर्वाद अशी होती. तेव्हा ते एक नोकर लगेचच म्हणतो आशीर्वाद बंगला, अहो तो तर रणदिवेंचा बंगला आहे. तेव्हा सयाजीराव मोठ्या मोठ्याने हसायला लागतात आणि ते ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणतात की बरं झालं, तू जे काही केलं ना ते आवडलं मला. आणि ते ऐश्वर्याच्या आईला म्हणायला लागतात की तुम्हाला या मुलीच्या पाठीवरती मुलगा हवा होता ना, परंतु माझी मुलगीच त्या लोकांना पुरून उरेल आता. माझ्या मुलीने अगदी करेक्ट कार्यक्रम केला आहे असं म्हणून ऐश्वर्याचं कौतुक करत ते दोघेही तेथून निघून जातात. तर ऐश्वर्याच्या आईला खूप मोठा प्रश्न सतावत असतो की जर ऐश्वर्या अशीच वागत राहिली तर तिच्यासोबत लग्न करून करेल. तर इकडे आता रणदिवेच्या घरी मागी गणपतीच्या पूजेला सुरुवात होणार असते, परंतु सौमित्र अजून आले नसल्यामुळे त्याची सर्वजण वाट पाहतात. इतक्यातच सौमित्र येतो आणि उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागायला लागतो. तेव्हा नाना म्हणतात की या वर्षीपासून आम्ही मागी गणपतीची पूजा अजिबात करणार नाही. तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. हा अचानक घेतलेला निर्णय सर्वांसाठीच खूप धक्कादायक असतो. तेव्हा लगेचच ऋषिकेश म्हणतो परंतु का नाना, तुम्ही ही पूजा का नाही करणार. तर नाना म्हणतात की या वर्षीपासून आम्ही दोघं नाही तर ऋषिकेश आणि जानकी या घरची ही पूजा करायला सुरुवात करतील. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आजी सतत जानकी आणि ऋषिकेशला टोमणे मारत असते. तेव्हा लगेचच सुमित्रा म्हणते की सतत ते सावत्र आहेत, ही गोष्ट तू या घरात का करत असते, ही गोष्ट कोणालाही माहिती नाही. तर त्यानंतर सकाळी ओवी सर्वांसमोर म्हणते की माझी आई तर काहीच काम करत नाही, परंतु नाना आणि सुमित्रा तिची समजूत काढतात आणि जानकी या घरात किती आणि काय काय काम करते ते तिला समजावतात. तेव्हा जानकी त्यांना म्हणते की गृहिणी होणं हा माझा चॉईस